आणि हा बघा रस, ओ हो. आणि डिस्प्ले आहे, फूड डिस्प्ले. याच्यामध्ये स्पेशली आपण क्रॅब्स, सुरमई, बेबी सुरमई, प्रॉन्स ठेवलेले आहेत. मला असं घरच्या टाईप पाहिजे तरच आवडतं. म्हणजे आमच्या आईंसारखे आहे, सासू सारखा. 100 वर्ष आयुष्य आहे बघितलं. माकली, स्क्विड, प्रॉन्स, कोळंबी, बोंबील, बॉम्बेटा, पॉम्पलेट आणि सुरमई. ठीक आहे. क्रॅब्स पण आहेत, जिवंत आहेत क्रॅब. हा सर्व जिवंत आहेत बघा. प्रॉन्स कोलीवाडा आलेला आहे, सुरमई तवा फ्राय आलेली आहे आणि स्क्विड रवा फ्राय आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि तो स्क्रेची पुढी रंजिता. मी आलेली आहे नवी मुंबईमध्ये आणि मी विचार करते की आज जेवायला कुठे जावं. ऑनलाईन सर्च करताना माझ्यासमोर आलं मंदार गार्डन रेस्टॉरंट. तेव्हा मी तिथे छान छान सगळ्यांचे फोटो पाहिले. गार्डनमध्ये बसून मस्त जेवत आहे सगळेजण. आणि हां, वाचलं की 20% ऑफ आहे. आणि हो, तंदूर, कॉन्टिनेंटल, आगरी, पोळी, मालवणी पद्धतीचं जेवण सुद्धा आहे. तर म्हटलं चला आज जाऊया आणि आता जरा एक्सप्लोर करूया आणि हे जे मस्त छान वेगवेगळं क्युझिन आहे ते तुमच्यापर्यंतही पोहोचवूया. चला या मंडळी या, चला ओ या ओ या. नमस्कार, कशा आहात? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहेत? मस्त. अरे छान आहे तुमचं रेस्टॉरंट. हा नवीन गार्डन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे, मंदार गार्डन म्हणून. अरे वा, फर्स्ट टाइम इन नवी मुंबई. अरे वा, ठीक आहे. आणि 600 ते 700 पर पर्सनची कॅपॅसिटी आहे आपली ॲट ए टाइमसाठी. रिव्ह्यू पण छान आहेत तुमचे. आपल्याकडे स्पेशालिटीमध्ये आगरी, मालवणी आहे, तंदूर पण आहे, चायनीज पण आहे, पिझ्झा पास्ता पण आहेत. पण स्पेशालिटी आपला सी फूड रेस्टॉरंट म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. अरे वा, नक्कीच जाल तुम्ही. आपले सगळे मराठी बांधव इथे राहतात, मस्त छान आगरी कोळी आणि सगळेजण अगदी आवर्जून येतील असं मला तरी वाटतंय. कारण की ज्या पद्धतीने तुमचे रिव्ह्यू होते ना ते बघूनच म्हणले की अरे जेवायला जायचं पण कुठे जावं. मी ऑनलाईन चेक करत होते, मंदार गार्डन रेस्टॉरंट हे नाव आलं तुमचं. तर म्हटलं की चला आपण जाऊया. तेवढं माझ्या लक्षात आलं मी यांना भेटलेले आहे पण कदाचित हा हे यांचंच असेल. आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही आले आमच्या रेस्टॉरंटला. थँक्यू सो मच. मला ना ऍक्च्युली बघायचं तुमचे गार्डन सेटिंग कुठे आहे. चला ना दाखवतो, गार्डन सेटिंग पण आहे, किचन पण दाखवतो तुम्हाला. किचन दाखवा पहिले किचन मध्ये जाऊ. चला तर मंडळी, वाट कसली बघताय, पटापट जाऊया आणि किचनही पाहूया, गार्डनची सिटिंग पण पाहून घेऊया. चला मॅडम. चला मॅडम, तुम्हाला आपलं एक लाईव्ह काउंटर आहे, तंदूर सेक्शन, क्वांटिटी सेक्शन लाईव्ह आहे. आणि हे डिस्प्ले आहे, फूड डिस्प्ले. याच्यामध्ये स्पेशली आपण क्रॅब्स, सुरमई, बेबी सुरमई, प्रॉन्स ठेवलेले आहेत आणि सर्व आपण भाऊच्या टक्क्यावरून सर्व घेऊन येतो. हा चला मॅडम, आपण तुम्हाला गार्डन दाखवतो. एक छोटंसं एक फाउंटन आहे, आर्टिफिशियल आहे, छान केलंय. ठीक आहे. आणि इकडे गार्डन सिटिंग आहे सर्व. आणि आता गार्डन सिटिंग मध्ये पण आम्ही सेक्शन केलेले आहेत. फॅमिली सेक्शन वेगळं आहे आणि एक जेंट सेक्शन वेगळे आहे. सिटिंग खूप मोठी आहे अगदी, पण स्पेशियस अगदी. म्हणजे एखादी कोणाला पूर्ण अशी टोटल जागा कॅल्क्युलेट केली तर 1 एकर पर्यंत आपली जागा आहे. अच्छा. त्यातला आधा आपण गार्डन बनवलेलं आणि अर्धा आपले रेस्टॉरंटसाठी ठेवलेलं आहे. अरे वा, असं म्हणजे कोणाला असं पार्टी वगैरे पण करायची असेल छोटीशी तरी. छोटा आपला फर्स्ट फ्लोअरला बँक्वेट हॉल पण आहे सध्या. रूफटॉप पण आहे, पण रूफटॉप सध्या पावसाला कारणाने आपण चालू नाही केला. पण फर्स्ट फ्लोअरला आपण बँक्वेट, एक कॉन्फरन्स मीटिंग पण करू शकतो. म्हणजे एक नॉर्मल 60 ते 70% एक बँक्वेट, बेबी शॉवर झाला ते तसं पण आपण प्रोग्राम करतो. कशी काय कल्पना कशी सुचली असं सगळं? म्हणजे कल्पना आता कसं आहे, राहायचं एकाच ठिकाणी सगळं काही. तर एकाच ठिकाणी कसं आहे मॅडम की आता काय होतं, सिटीमध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत की बँक्वेट हॉल्स आहेत किंवा AC सेक्शन आहे. पण लोकांना कसं आहे, आता सध्या आपण पण एक गार्डन बघतो किंवा एक नेचरमध्ये बसायला लोकांना आवडतं सध्याचा. मग ते आपण गार्डनमध्ये सिटिंग करून लोकांना ॲट अ टाईम त्याच स्पॉटवरती सगळ्या ऑप्शन देणं, म्हणजे लोकांना पार्किंगची पण झटझट मारी ना आमच्याकडे, भरपूर पार्किंग आहे मोठी. मग त्यासाठी आम्ही एका स्पॉटवरती सर्व हॉटेलचा बिझनेस सेटअप केलेला आहे. चला मॅडम, आता आपलं तुम्हाला किचन दाखवतो. ठीक आहे. हे बघा, हे सगळं फ्रेश फिश आणलेले आहेत आम्ही. माकली, स्क्विड, प्रॉन्स, कोळंबी, बोंबील, बॉम्बेटा, पॉम्पलेट आणि सुरमई. ठीक आहे. क्रॅब्स पण आहेत, जिवंत आहेत क्रॅब. हा सर्व जिवंत आहेत बघा. चला आता तुम्हाला एक एक सेक्शन दाखवतो. ठीक आहे. तर पहिलं सेक्शन म्हणजे आपला आवडती सेक्शन, मालवणी सी फूड आगरी. ठीक आहे. म्हणजे मालवणी सी फूड आणि आगरी सी फूड. हे आमचे हेड शेफ आहेत, रुपेश पाटील म्हणून, अलिबागचे आहेत ते. आणि पापलेटची करी तयार केली जाते का इथे? हो. अच्छा. आणि बाजूला फ्राय करतायत वाटतं हे. चला आता आपण दुसऱ्या सेक्शनकडे जाऊयात. हा आहे आपला इंडियन सेक्शन. ठीक आहे. इकडे आपल्याला इंडियन, नॉर्थ इंडियन सर्व फूड भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तो एक सेक्शन आहे, चायनीज सेक्शन आहे. अच्छा. ठीक आहे. असं आपण आतमध्ये 3 सेक्शन ठेवलेले आहेत आणि लाईव्हमध्ये क्वांटी आणि तंदूर सेक्शन ठेवलेलं आहे. ठीक आहे.
डेचा क्राऊड कसा आहे फॅमिलीचा तुम्ही बघू शकता. मस्त आहे, छान आहे. सगळं एकदम मोठं मोठं कुटुंब आलेलं आहे. सर्व तसंच आहे. सॅटर्डे आपले जे मच्छीचे वार आहेत, वेनेसडे, फ्रायडे, संडे, तुम्हाला इकडे फॅमिली क्राऊडच दिसेल. अच्छा, कधी पण आहे तुम्ही, आणि वाटलं असं तुम्ही त्यांच्या कधी एक रिव्ह्यू घ्या की आपली फूड क्वालिटी कशी आहे. ठीक आहे, नक्की घेऊया, विचारूया का आपण? चालेल ना, विचारा. चला. काय मंडळी, कसं आहे इकडचं जेवण? खूप छान आहे आणि रेट पण रिजनेबल आहे आणि टेस्टी आहेत. सी फूड्स तर एकदम उत्तमच आहेत, छान आहे. सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्हाला इकडचं? प्रॉन्स कोलीवाडा आणि पॉपलेट फ्राय. प्रॉन्स कोळीवाडा आणि पापलेट फ्राय. तुम्हाला काय आवडतं ताई? पण पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय. बोंबील फ्राय आवडतात. इकडचे तंदूरचे आयटम जे आहेत ते चांगले आहेत, अप्रतिम आहेत. म्हणजे टेस्टला खरंच खूप सुंदर आहे. बिर्याणी यांची खूप चांगली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? फर्स्ट टाइम आलोय, मी ट्राय करून सांगेन. ताई, तुम्हाला काय आवडतं? आता फर्स्ट टाइम आले बघते. अच्छा, तुम्ही पण फर्स्ट टाइम आले. ह्याच्या अगोदर मध्ये तुम्हाला आणलं नाही का दादांनी? आलेलो आपण ओपनिंगच्या वेळेला आले ना. अच्छा, व्हेज होतं ना, नॉनव्हेज खायला नाही ना. नॉनव्हेज खायला आज आला तुम्ही. ओके. आणि बरोबर. आणि कसं माहिती का, आपण आगरी कोळी माणसं जोपर्यंत नॉनव्हेज खात नाही ना तोपर्यंत पदार्थाची चव कशी हे सांगूच शकत नाही. बरोबर आहे. ते सांगण्यासाठी आपण नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे. मला काय आवडलेलं आहे? रोस्ट आम्हाला थोडंसं वेगळं वाटतं. सुवेज मंचाव सू. आई तुला काय आवडलं? आमच्या आईला आई, तुम्हाला काय आवडलं? मला फिश आवडलं. फिश आवडली. आणि तुमची फेवरेट फिशच आहे याचा अर्थ? हा, फिश जास्त आहे. चिकन व्हेज पण चांगलं. अच्छा पप्पा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी व्हरायटी फूड टेस्ट केलेला आहे का? व्हेज बेटा व्हेज. व्हेज. हा, छान क्रिस्पी छान आहे आणि मशरूम मसाला छान आहे. सर, तुम्ही व्हेज इथे खायला येऊ शकतात, नॉनव्हेज खायला येऊ शकतात, कॉन्टिनेंटल सगळं काही छानच आहे. सगळं चांगलं, नाही खरं आहे ते. छान आहे सगळं. थँक्यू. मला आवडलं म्हणजे छान आहे. तर मी बाहेर खात नाही. हा, अच्छा. मला असं घरच्या टाईप पाहिजे. तरच आवडतं. तरच आवडतं. म्हणजे आमच्या आईंसारखे. सासू सारखा. 100 वर्षाविषयी बघितलं, दोघींनी एकत्रच आठवण काढली आईंनी. आठवण काढलं बघते आम्ही व्हिडिओ. ते सगळं आमच्या आईंसारखं आहे. सगळीकडचं नाही आवडलं, लिमिटेड ठिकाणचंच हा, आवडतं. बस. तुला काय आवडलं? बाबू, तुला काय आवडलं? मला सगळंच आवडलं. सगळ्याच आवडलं. बाबू, तुला? फिश भाकरी आवडलं मला. फिश भाकरी आवडली. अरे वा, मस्त. गोड आहेस ग तू? व्हॉट्स युअर नेम? तिला मराठी कमी कळतं. आरवी, किती गोड नाव आहे तुझं. प्रॉन्स कोलीवाडा आलेला आहे, सुरमई तवा फ्राय आलेली आहे आणि स्क्विड रवा फ्राय आलेला आहे. मी स्टार्ट करते प्रॉन्स कोळीवाडापासून. ओ हो, मस्त छान मोठी मोठी प्रॉन्स आहे. गरम गरम सुरमई आहे, तवा फ्राय. तवा फ्राय अजून मस्त आहे. चिकन सिझलर आलेला आहे. स्क्विड अजून छान आहे. रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता असे दोन्ही प्रकारचे पास्ता आलेले आहेत. पिझ्झा पण आलेला आहे. पिझ्झा छान खालून समजतं, छान क्रिस्पी झालेला दिसतोय. रेड सॉस पास्ता. म्हणजे यम्मी आहे. पास्ता खाताना मला माझ्या लेकीची आठवण झाली आणि तिला पास्ता खूप जास्त आवडतो. मस्त छान भट्टी कबाब आहे. किती टेम्पटिंग दिसत आहेत बघा कबाब. पॉम्फ्लेट थाळी आलेली आहे. पॉम्फ्लेट थाळीमध्ये मस्त छान मोठं असं पॉम्फ्लेट आहे. हे बघा, एकदम मस्त तंदूर पॉम्फ्लेट बनवलेलं आहे. आणि हे आहे सुकट मस्त की प्रॉन्स करी आहे. ही करी नाही वाटत, मस्त प्रॉन्स मसाला वाटतो हा. ॲक्च्युली एवढी थिक ग्रेव्ही आहे. म्हणजे जनरली आपण जर कुठे बघितलं तर एवढी थिक ग्रेव्ही नसते. ही ग्रेव्ही एकदम ठीक आहे. हे बघा, आणि एक्स्ट्रा ग्रेव्ही पण यामध्ये सर्व केली आहे. हे बघा, ही आहे एक्स्ट्रा ग्रेव्ही. चटणी, कांदा, लिंबू, वडे आहे, राईस आहे. तर या थाळीची किंमत आहे. आणि येस रंजिता, सोलकढी कशी विसरलीस? तर सोलकढी पण आहे. तर याची किंमत आहे 550 रुपये.
सो तुम्ही नक्कीच ही थाळी पण एन्जॉय करू शकता आणि थाळीमध्ये तुम्हाला डिस्काउंट नाही आहे बरं का, कारण की ऑलरेडी थाळीची किंमत ही कमीच आहे. आणि आलेला आहे पॉम्पलेट तवा फ्राय आणि हा आहे चिकन रोझाली कबाब आणि चिकन दम कबाब. मस्त छान वाफ निघालेली आहे आणि मस्त क्रॅब लपेटा आहे आणि मटन लपेटा पण आहे. तर तुम्हीच सांगा मी कुठून सुरुवात करू, क्रॅबपासून की मटणपासून? म्हणजे मला दोन्ही टेस्ट करायचं आहे आणि दोन्ही माझे फेवरेट आहेत, क्रॅब पण आणि मटण पण. पण मटण टेस्ट करूया पहिला. वाव, छान मस्त नळीचा पीस घेतलेला आहे मी मटण लपेटामधला. म्हणजे मी खाण्याच्या आधीच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण की त्याला असं असं मसालेदार आणि ते त्याचं टेस्टी एवढं दिसतंय ना, ते एकदम टेम्पटिंग दिसतंय. आजकाल मला झोप खूप छान येणार आहे, कारण मी अगदी आगरी कोळी पद्धतीचा, मालवणी पद्धतीचा आणि कॉन्टिनेंटल देखील खाल्लेलं आहे. सगळं अगदी मिक्स खाल्लेलं आहे अलीकडे. आणि नळी तर रिकामी पण झाली, नळी रिकामी झालेली आहे. क्रॅब खाताना 2 हाताचा वापर हा करावाच लागतो, नाहीतर मग हे असं अंगावर उडतं. त्याच्यामुळे क्रॅबला तुम्ही एका हाताने नाही खाऊ शकत. ओ आणि हा बघा रस. ओ हो, छान मस्त शिजलेले आहे आतमधून. थँक्यू. बघितलं माझे दात एवढे मस्त मी ऑलरेडी तोडून झाला तुमची पकड येईपर्यंत. कशी येतो मॅडम टेस्ट हॉटेलची? छान आहेत पदार्थ. इकडचा प्रॉपर ॲड्रेस काय आहे सांगा ना. प्रॉपर ॲड्रेस एक आपलं लँडमार्कचं आयकियाच्या मागून एक 2-3 मिनटं लागतात बस. ओके. तुर्बा स्टेशनपासून बस. आणि एक आमच्या लोकॅलिटीत एक शालिमार बस स्टॉप फेमस आहे, तिकडून तुम्ही 2 मिनिटावर आयकिया जवळ आले की 2 मिनिटावर तुम्ही पोहोचू शकता. टायमिंग काय असतो? टायमिंग आपला दुपारी 12 ते रात्री 12पर्यंत असतो. ठीक आहे. आणि दुपारी आम्ही आता लंच कॉम्बोज म्हणजे पापलेट थाली वगैरे अशा आम्ही थाली चालू केलेले आहेत. अच्छा, फक्त दुपारसाठी. अशी तुम्हाला रात्री पण भेटून जाईल, असा काही प्रॉब्लेम नाही. पण ते आमच्याकडे जे दुपारचं कॉर्पोरेट कस्टमर्स आहेत किंवा कंपनीवाले जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक प्रायोरिटी म्हणून त्यांना मी एक थाली सजेस्ट करतो. अच्छा, अरे वा, मस्त. आणि आपला म्हणजे स्विगी झोमॅटोवरती समजा घरून मागवायचं, स्विगी झोमॅटो प्लस मॅजिक पिन, अजून इझी डायनर, इंद्रेस्टो या सर्व सगळीकडे अवेलेबल आहे केलेले आहे आपण. ओके. आणि तिकडे पण अजून अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट दिलेले आहेत त्यांच्या थ्रू पण आणि आमच्या थ्रू पण दिलेले आहे. आपल्याकडे काय डिस्काउंट आहे सांगा जरा. आपल्याकडे सध्या आता 20% ऑन फूड आणि 10% ऑन लिकर सध्या चालू आहे, मॉन्सून ऑफर म्हणून. त्याचा भरभरून प्रतिसाद भेटतोय. थाळीवरती डिस्काउंट नाही, बाकी सगळ्या फूडवरती तुम्हाला 20% ऑफ आहे आणि 10% ऑफ आहे लिकरवरती. तर तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि छान छान पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. मला अजून पापलेटची टेस्ट घ्यायची आहे आणि थोडंसं राईस पण खायचं बाकी आहे. सो मी तर एन्जॉय करते फूड. तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या आणि एन्जॉय करू शकतात. माशांची मेजवानी एन्जॉय करू शकतात, बरोबर की नाही? अच्छा, तुम्हाला स्पेशली काही सांगायचं आहे का आपल्या व्ह्युअर्सला? एकदा फक्त मंदार गार्डनला व्हिजिट द्या. ठीक आहे. तर एक नवी मुंबईचं बिगेस्ट गार्डन रेस्टॉरंट आहे. ती 600 ते 700 पर्सन्स ॲट अ टाईमला बसू शकतो. सो तुम्ही देखील मंडळी नक्की आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत आणि मस्त छान छान पदार्थांचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, मजा करा. बाय.